लहानपणीपासून आम्ही पहिलीपासून ते 10वी पर्यंत सोबतच होतो. चंद्रकला जाधवचं असं होतं, ज्यावेळेस चॉकलेटी कर्ट आणि पांढरं ब्लाऊज होतं. माझ्याकडं पांढरं ब्लाऊज नव्हतं. तिच्या घरी आले, तिनं प्रेस करून तांबेनं प्रेस केली आणि मला घालायला दिलं. म्हणे तू नाराज होऊ नको, तू हे घाल मी हे घालते. पण म्हटलं नाही, मला मी तुझं जुनं घालते, तू नवं घाल. नाही म्हणे तू नवं घाल, मी जुनं घालते. तिची मदत म्हणजे पहिल्यापासून खूप छान आहे आणि तिचा स्वभाव असा आहे की सगळे आपले. 28 वर्षानंतर भेटलो म्हणजे खूप खूप आनंद झालेला आहे. आणि म्हणजे आज कळलं की मैत्रीमध्ये किती ताकद असते. म्हणजे एक एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं लक्षात राहण्यासारखं म्हणजे आम्ही सुरपरंबा खेळत होतो. एक जण वर अटकली होती. बाकी सगळे पळून गेले, ती संध्याकाळपर्यंत झाडावरच होती. मला तिचं हे बघून इतका आनंद वाटला का लगे आमच्या बालपणाच्याच आठवणीत गेलो आम्ही. म्हणजे आज आम्हाला वाटलं नाही का आमचे लग्न झालेले आहे, का आम्ही सासरवाशी आहे, का आम्हाला आता घरी जाऊन काही करायचं, आम्ही जसं काही माहेरातच आहे असं वाटतं मला. तीन झालेले आहेत. यांनी सगळ्यांनी ग्रुप्स करावेत. असे वेगवेगळे फिजिकल खेळ खेळायला पाहिजे, बाहेर पडायला पाहिजे, फिरायला पाहिजे, ट्रॅकिंगला जायला पाहिजे. आणि अशा याच्यानी त्यांनी मोबाईल पासून थोडं दूर राहून स्वतःला फिट कसं ठेवता येईल खाण्यापिण्याच्या पण माध्यमातून हे काळजीपूर्वक लक्ष ठेवायला हे पाहिजे. केलं त्याच्याबद्दल तिच्याबद्दल आमचं कौतुक करायला आम्हाला शब्दातून कमी पडतं. आणि तुमच्या मुलांना तुम्ही काय संदेश द्याल? माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला हे हिचं स्टेटस बघून मी सतत माझ्या मुलीला हे सांगते की केव्हाही संकट काळ आला की हिच्यासारखा लढा करायचा. मावशीन बघ कसं केलं. आत्महत्याच हा पर्याय नाहीये, कारण लढा करायचा, जिथं पाय देईन तिथं पाणी काढीन अशी तू तिची शिकवण घेऊ शकते. ती तुझी मावशीची. आज सर्वांना सुट्टी दिली ना आम्ही. आज रात्री 3 वाजल्यापासून झोप येत नव्हती. आज जायचंय चंद्रकलाच्या घरी. मी 3ला सुटले. माझे मिस्टर म्हणले आरवळी का झोप, तुझी मैत्रीण भेटणारच आहे, आता 3 वाजले, 5ला उठायचंय. प्रेम करते म्हणते. म्हणूनच म्हटलं जातं की बालपण देरे देवा. आज लहानपणापासून ज्या मैत्रिणी एकत्र होत्या, एकत्र अभ्यास केला, एकाच बाकावरती बसल्या, बसण्यासाठी जागा नव्हती, वरतून छत गळायचं, खाली टाकून ते बसायचं आणि अभ्यास करायचा. आणि आज त्यांनी आयुष्य जे आहे थाटामाटात जगत आहेत. त्यामुळे मैत्री ही जी आहे ही सर्वश्रेष्ठ असते आणि मैत्री ही टिकवली पाहिजे. नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी. तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद. तर तब्बल 27 वर्षाच्या नंतर ह्या मैत्रिणी ज्या आहे, वर्ग मैत्रिणी ज्या आहे, आज एकत्र यांनी मैत्री कशी टिकवली आहे यांच्याकडून जाणून घेऊया. आपल्या अनेक पैसा आला, संपत्ती आली, सगळ्या गोष्टी आल्या, मात्र यांची मैत्री आजही टिकून आहे. चंद्रकला आहे, चंद्रकलाचा इथे जो ग्रुप आहे हे 27 वर्षापासून एक यांची मैत्री आहे आणि 27 वर्ष आहे. आपण चंद्रकला ताईकडून जाणून घेऊ किती वर्षापासून आहे आणि कशी यांची मैत्री टिकली. नमस्कार, मी चंद्रकला बाबूराव जाधव, सामाजिक कार्यकर्ता छोटीशी. आम्ही ज्या मैत्रिणी आहे, बालपणच्या मैत्रिणी, आम्ही पहिलीपासून 7वी पर्यंत त्या रोहिलागड गावामध्ये शिकलो होतो आणि नंतर जामवंत विद्यालय. परंतु आमचा असं कधी एकीचा नंबर भेटायचा, एकीचा भेटत नव्हता. असं करता करता आम्ही सगळ्यांचे नंबर गोळा केले आणि आज आम्ही 27 वर्षाच्या बाद म्हणजे भेटतोय. काहींच्या मुली म्हणजे मुलगी इंजिनियर झाली, मुलगा इंजिनियर झाला, माझा मुलगा अकॅडमी करतोय, म्हणजे असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्यात झाल्या. पण ज्यावेळेस आम्ही आज एकत्र आलो तर मी एक छोट्या खाणी एक गेट टुगेदर म्हणून ठेवलेला आहे आणि सगळेजण एकत्र आले. खूप म्हणजे आम्हाला एकदम म्हणजे चांगलं वाटलं की आम्हाला सगळ्याला एकत्र येऊन मग त्या आज माझ्या कार्यालयाला भेट द्यायला सुद्धा आल्यात. आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही सगळेजण एकदा आपण पुऱ्या फॅमिली सगळं येऊया, म्हणजे आपल्या तुमच्या मिस्टरांना पण कळेल की बाबा म्हणजे तुमची मैत्रीण कोण, आपल्या मुलाला कळेल की जसं आता जसं जसं संगीताचा मुलगा आहे, जसा माझा मुलगा आहे, ते एकमेकाला ते आम्ही कशा मैत्रिणी राहिलो, म्हणजे माझ्या मनामध्ये एक असं होतं. म्हणून मी हे सगळेजण एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. असं का वाटलं की तुम्हाला सगळ्या मैत्रिणी आज एका छताखाली आल्या पाहिजे? तुम्हाला असं का वाटलं? एक मैत्रीण म्हणजे असं मी तुम्हाला सांगते, मैत्रीण हे नातं सर्वात श्रेष्ठ आहे. कारण की आज रक्ताचं नातं सुद्धा जवळ काही सुखादुःखामध्ये धावून येत नाही, पण मैत्रीण हे नातं एकदम पवित्र आणि एकदम चांगलं आहे. थोडक्यातच मी माझं सांगते, म्हणजे माझी बालपणची मैत्रीण तुळसा टकले, जी टेलरिंग काम करायची. मला हुंड्यासाठी छळ करून घराबाहेर काढलं होतं. त्यावेळेस मी 2 वर्ष डिप्रेशन मध्ये गेले. त्यावेळेस मला वाटलं की आत्महत्या हा पर्याय. परंतु माझी मैत्रीण मला सांगायची, चंद्रकला आत्महत्या हा पर्याय नाहीये, तर स्वतःवर सक्षम राहणं किंवा स्वतःला घडून आणणं पर्याय. तिने मला टेलरिंग काम करायचं शिकवलं. मी ते टेलरिंग काम शिकले. असं वेगवेगळं आहे. आणि म्हणजे मी एक लहान लेकरासारखं तिच्या समोर हट्ट करायची आणि तिनं मला घडवायचं काम केलं आणि तिने मला चांगला सपोर्ट करून मी औरंगाबादला आले. औरंगाबादला आल्याच्या नंतर माझे न्यायाधीश मॅडम, माझ्या रामगड्या मॅडम माझे जीव की प्राण आहे. रामगड्या मॅडमनी मला इतकं हाय लेवलला घडवलं. कधी गावाकडे मी साहेब कधी सायकल पण चालवली नव्हती. आज सांगताना अभिमानाने गर्व वाटतो. ऍक्टिवा, बुलेट, ट्रक, टेम्पो, जीसीपी, फोकले, फोरक्ले, मला वाटतं कुठलीही गाडी असू द्या,
स्त्री जिथं लात मारीन तिथं पाणी काढीन. आणि आज माझ्या सगळ्या मैत्रिणी एकत्र आल्यात, मी खूप खुश आहे. चंद्रकला जाधव. गोष्टी केलेल्या आहेत. आज तुम्ही चंद्रकलाच्या ऑफिसला आलेल्या आहेत, तुम्हाला काय वाटलं? चंद्रकलाचा खूप अभिमान वाटतो आम्हाला कसा सगळ्यांना. अभिमान वाटतो? म्हणजे की काहीच नव्हती ती झिरोतून आकड्यावर आली. दुसऱ्या महिलांच्या आहेत जेव्हा कोणी ज्या महिला आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात किंवा प्रयत्न करतात पुन्हा आत्महत्या करतात, अशा महिलांना तुम्ही काय देता? चुकीचं आहे. स्वतः दुसऱ्यावर निर्भर न होता आपण आपल्या हिशोबाने मध्ये खूप रूप आहेत, तिने सगळे रूप दाखवायला पाहिजे. आज एकत्र आलं, तुम्हाला काय वाटतं? खूप आनंद झालाय सगळ्यांना सोबत बघून. आता तुमचे जे मुलं मुली जे असतील तर तुम्ही- त्यांना पण नाही नाते मैत्री हे कळायला पाहिजे, त्याच्यामुळे सगळ्यांनी सोबत. आता दुसऱ्या वेळेस आम्ही फॅमिली सगळे सोबत येणार. आम्ही अगोदर इथं आम्ही प्रत्येक एक गावात खेड्यातून आलेलो आहे. भेट झाली आमची. आम्ही शिडकोला आलो, तिथं आम्हाला चंद्रकला घ्यायला आली. आम्ही इथं आलो, परिचय घेतला, गाणे गोष्टी ते केलं, फराळाचं केलं, तिनं सगळी आमची अवस्था केली. आणि आम्हाला तिचं हे बघून इतका आनंद वाटला का लगे आमच्या बालपणाच्याच आठवणीत गेलो आम्ही. म्हणजे आज आम्हाला वाटलं नाही का आमचे लग्न झालेले आहे, का आम्ही सासरवाशी आहे, का आम्हाला आता घरी जाऊन काही करायचं, आम्ही जसं काही माहेरातच आहे असं वाटतं मला. बालपणीतली एखादी गोष्ट आठवते का शाळेतली? हो, आठवती ना. ती जर कधी आम्ही शाळेत बसेल असलो आणि ती जर चालली ना तर आम्हाला वाटायची ना कोणा सोबत भांडण केलं आणि आता ही घरी चालली. म्हणजे ही भांडण करायची ना डायरेक्ट घरी जायची. सरळ जिद्दी होती ती आणि कोणी काही केलं ना तिला आवडत नव्हतं. हो, असं हे. तुमच्या मुलांना, लेकरांना आणि दुसऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याला? आम्ही तिच्याबद्दल सगळं सांगतो का म्हणजे तिनं जसं शून्यातून ईश्वर निर्माण केलं, आम्ही तिचं जेवढी आम्हाला माहिती आहे आतापर्यंत आम्ही सगळी सांगतो. मैत्रिणीला, मुलाला, मुलीला आणि जावा कोणी जर असलं ना, काही कोणाचा असा विषय निघाला किंवा कोणाला काही अडचण आली तर आम्ही लगेच तिचं डोळ्यासमोर येतं. आम्हाला चंद्रकला अगोदर आठवते. मोबाईल, सोशल मीडिया याच्यावरती अभ्यास चालू आहे, सगळ्या गोष्टी याच्यावरती सोशल मीडियावरती होत आहे. अभ्यासाकडे, पुस्तकाकडे मुलांचं सगळं लक्ष जे विचलित होत आहे. आणि जी मैत्री आहे, जी मैत्री टिकवायला पाहिजे, ती मैत्री आता आपल्याला दिसत नाहीये. आज ही 27-28 वर्षाची नंतर तुम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र जमल्यात, नेमकं काय वाटलं तुम्हाला आज? कसं आहे? मला ऍक्च्युली खूप आनंद वाटतोय की ह्या सगळ्या मैत्रिणी आज माझ्यासाठी नवीन आहे. चंद्रकला खरं तर माझी मैत्रिणी आहे. चंद्रकलाचे मी दोन्ही रूप बघितलेले, ज्या वेळेला ती काहीच नव्हती आणि आज जे ती खूप काही आहे ती. त्याच्यामुळे ती मी एकच सांगू शकेन की फक्त चंद्रकलाच आहे जी जुन्या मैत्रिणी शोधून काढल्या तिने आणि परत एक नवीन मैत्रीण त्याच्यामध्ये तिने सामील केलेली आहे. माझं नाव अनिता आहे आणि मी ह्या सगळ्यांना आज माझ्या नवीन मैत्रिणी झालेल्या आहेत. काय आता जो अभ्यासक्रम जो आहे मोबाईलवरती आहे, आपले मुलं जे मैत्री करत नाही, जे जुने खेळ आहेत, कबड्डी झाली, खो खो झाले, सूरपारंब्या, जसे जे जुने खेळ होते, जे शरीरासाठी एकदम फिटनेस मध्ये राहायचे, जे मुलं तुम्ही ज्या मुली आहेत त्यांची तब्येत वगैरे हे याच्याकडे कसं बघायला पाहिजे? खऱ्या अर्थाने ह्या जुन्या मैत्रिणींनी जे आता तुम्ही बातमी म्हणून पाठवणार आहात याच्यातून हे शिकायला पाहिजे की जे जुने खेळ जे होते, जे आता कधीतरी ऐकायलाही भेटत नाहीत, त्या सगळ्या गेम्सची माहिती यांनी घ्यायला पाहिजे आणि पुन्हा खेळायला पाहिजे. कारण फिजिकल फिटनेस हा खूप महत्वाचा भाग आहे जो आपण आजकाल विसरत चाललेलो आहे. आपल्याकडे वेळ जरी असला तरी आपण तो मोबाईल किंवा टीव्ही बघण्यात किंवा काहीतरी अशा गोष्टीत घालवतो ज्याला काही फ्रूट नाहीये. तर माझं म्हणणं असंच आहे की ज्यांनी आता जुने फ्रेंड्स आहेत किंवा नवीन झालेले आहेत यांनी सगळ्यांनी ग्रुप्स करावेत. असे वेगवेगळे फिजिकल खेळ खेळायला पाहिजे, बाहेर पडायला पाहिजे, फिरायला पाहिजे, ट्रॅकिंगला जायला पाहिजे आणि अशा याच्यानी त्यांनी मोबाईल पासून थोडं दूर राहून स्वतःला फिट कसं ठेवता येईल खाण्यापिण्याच्या पण माध्यमातून हे काळजीपूर्वक लक्ष ठेवायला पाहिजे. कसं ते नेमकं आज तुम्ही इतक्या 27 वर्षाच्या नंतर सोबत एकत्र आलेल्या आहात, तुम्हाला काय होतं? मला चंद्रकला भेटून खूप आनंद झाला आणि तिचं नाव कमवलं. म्हणजे असं काही एखादा शाळेतला एखादा किस्सा किंवा एखादा भाग आठवतो का तुम्हाला? कारण मला मार्क पडले होते 52, मला जास्त ती चिडवायची खूप, तुला इतके मार्क पडले, तितके पडले, मी पण येणार आहे असं. आजची आणि हट्टी खूप होती ना. आजचा जो काळ आहे, आज सगळे मोबाईल मध्ये गुंतलेला आहे. कुणाला माणसाला माणूस बोल म्हणून कोणी जगत नाही, कोणी वावरत नाही. मात्र तुम्ही वेळातले वेळ काढून तर आज चंद्रकला तुमच्या मैत्रिणीला, क्लासमेट जे आहेत जुनी मैत्रिणी, तिला भेटण्यासाठी इथे आलात. नेमकं काय भूमिका आणि तुमच्या मुलांना आणि इतरांना तुम्ही काय संदेश द्याल? मी माझ्या मुलांना खूप सांगते, तिचे फोटो दाखवते, सांगते. माझ्या मुलांना पण दाखवलं ना, ती चंद्रकला अशी केली, तिला त्रास होता, ती शून्यातून मोठी झाली म्हणून. काय सांगतो तुमच्या मुलांना तुम्ही घरी गेल्यानंतर काय नेमकं कुठला तुम्ही संदेश त्यांच्याकडे देणार आहात? बाबा आज असं आमची जुनी मैत्रीण होती, त्या मैत्रिणीकडे गेलो आणि तिच्याकडे तिने असं शून्यातून विश्व निर्माण केलं किंवा
कुठेतरी नाव लौकिक केलं, आज सगळे लोक तिला ओळखतात. तुम्ही कसं बघताय ते? म्हणजे चंद्रकला बद्दल तिला आम्ही सगळं पहिल्यापासून सांगितलं, त्यांच्या पण थोडं माहिती होईल का पहिलं कसं होतं आता कसं झालेलं, त्यांना पण कळलं पाहिजे पहिलं आणि आताचा फरक थोडा मुलाला पण. शाळेतल्या एखाद्या जुनी आठवणी काही गोष्टी आहेत तुम्हाला आठवण्यात किंवा काहीतरी अभ्यासाच्या बाबतीत किंवा एखादा शिक्षकाला चिडवण्यामध्ये किंवा सरांना चिडवण्यामध्ये एखादा काहीतरी असं सांगता येणार मला एवढं नाही सांगता येणार मला. मित्राला किंवा मैत्रिणीला जर तुम्हाला आज फोन करायचं ठरलं, तुम्ही सगळ्यात अगोदर फोन कोणाला करता? मैत्रिणीला. कोण मैत्रिणीची इतक्या मैत्रिणीतून जर वाटलं तुम्हाला आज आपल्याला कुठेतरी अपसेट वाटतं, कुठेतरी एक नाराज आहे, बोर झाल्यानंतर वाटतं, तर सगळ्यात अगोदर कोणत्या मैत्रिणीला तुम्ही फोन करा? आता आजच नंबर घेतले आम्ही सगळ्याचे. याच्यानंतर कुणाला करता? चंद्रकलाला. काय वाटतं तुम्हाला आज इतक्या 27 वर्षाच्या नंतर तुम्ही एकत्र आल्यास तुम्हाला? खरंच म्हणजे आम्ही 27 वर्षानंतर भेटलो, म्हणजे खूप खूप आनंद झालेला आहे. आणि म्हणजे आज कळलं की मैत्रीमध्ये किती ताकद असते. आपण घरी असल्यानंतर कसं, आता आम्ही 4 जरी मेंबर असेल ना तर आम्ही प्रत्येकाच्या हातामध्ये फोन असतो. आणि आता इथं भेटल्यानंतर म्हणजे आम्ही एवढ्या जणींनी आतापर्यंत फोन म्हणजे बघितलं सुद्धा नाहीये. 1 ते 1.5 तास झाला आम्ही फोनच्या शिवाय आहेत, म्हणजे घरी आपण फक्त फोनवर अवलंबून आहे. पण आजच्या याच्यामध्ये तर मैत्री म्हणजे खूप महत्वाची, ती टिकवायला पाहिजे. आणि मला तर असं वाटतं तर मैत्री म्हणलं की दरवर्षी त्याने भेटायलाच पाहिजे. असं तुमच्या मैत्रीच्या ग्रुपमध्ये एखादा जुना खेळ आठवतो तुम्ही सगळ्यांनी खेळायला, एखादा खेळ असं आठवतो तुम्हाला? हो, आठवतं ना आमच्या हो, त्यावेळेस आमचं कसं पकडाई किंवा ते 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 कुठला असं खेळ, पकडायचा खेळ जास्त होता. म्हणजे त्यावेळेस की आतासारखे खेळ खो खो किंवा कबड्डी किंवा व्हॉलीबॉल असे नव्हते आमच्या वेळेस. पकडाई किंवा पळापळी किंवा असे सुरपारंब्या, विशेष म्हणजे एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं लक्षात राहण्यासारखं म्हणजे आम्ही सुरपारंब्या खेळत होतो. एक जण वर अटकली होती बाकी सगळे पळून गेले, ती संध्याकाळपर्यंत झाडावरच होती. मग तिला तुम्ही कसं खाली उतरलं, काय तुम्ही मदत काय केली का तिला सोडून दिलं? नाही म्हणजे आमचं घराच्या जवळच झाड होतं ना, मग नंतर माझ्या आजोबाने तिला खाली घेतलं होतं. पण तिने आमचं नाव नाही सांगितलं की यांनी मला वरती सोडवलं वगैरे, असं काही नाही. पहिलीपासून ते 10वी पर्यंत सोबतच होतो. चंद्रकला जाधवचं असं होतं, ज्यावेळेस चॉकलेटी कर्ट आणि पांढरं ब्लाऊज होतं, माझ्याकडं पांढरं ब्लाऊज नव्हतं. तिच्या घरी आले, तिनं प्रेस करून तांबेनं प्रेस केली आणि मला घालायला दिलं. म्हणे तू नाराज होऊ नको, तू हे घाल मी हे घालते. पण म्हटलं नाही, मला मी तुझं जुनं घालते, तू नवं घाल. नाही म्हणे तू नवं घाल, मी जुनं घालते. तिची मदत म्हणजे पहिल्यापासून खूप छान आहे. आणि तिचा स्वभाव असा आहे की सगळे आपले, असा तिचा स्वभाव आहे. आज तुम्ही त्याला तिच्या ऑफिसला भेट दिली आणि सगळ्या मैत्रिणी तुम्ही सोबत येतात, तिला काय संदेश आणि काय शुभेच्छा द्याल तुम्ही? छान, म्हणजे एकदम भारी वाटलं आज. म्हणजे मनाचं पूर्ण जे 28 वर्ष झालेलं होतं आमचं सगळं जुनं, हे सगळं नवीन आज सगळं उघडं केलं आम्ही. आणि मस्त गप्पा बिप्पा मारल्या, फराळ वगैरे केलं पोटभर. आणि तिनं प्रेझेंट पण दिलं आम्हाला आल्याबद्दल. बचपनचा पण खूप छान प्रवास होता, कारण ती बचपनापासून धटपणा करते आणि सरांसोबत पण असं बोलायला धटपणा करायची. शाळेत पण ती मॉनिटर राहायची आणि खेळायला पण समोर राहायची. ढोल वगैरे वाजायची, तोपर्यंत आम्ही इकडे पिटी खेळायचो ना, त्यावेळेस ती समोर जायची सरांना बोलायला यायला. त्याला तिच्यात डेअरिंग होती. आम्ही तिच्या पाठोपाठ आम्ही म्हणायचो तू बोल ना. मग तिला सगळा पुढाकार घ्यायचा. आणि जेव्हा आमचं 15 ऑगस्ट असं काही कार्यक्रम असायचा, त्यावेळेस सर तिच्याकडेच काय करायचं, ते पैसे जमा करायचे, सगळ्यांनी काय आणायचं, रंगोळी हे करून समजा आम्ही ते करायचो बचपणी. आणि ती आता पण तशीच आहे, आम्हाला तिच्यात काही बदल वाटत नाही. आणि तिने एवढं मोठं हे केलं, तिच्याबद्दल आमचं कौतुक करायला आम्हाला शब्दातून कमी पडतं. आणि मैत्री टिकायला मला खूप आवडतं, कारण तिचं 1 वर्षापासून तळमळ होती, सगळ्याला एकत्र आणायचं, तू एवढं काम करू शकते. कारण मला खूप आवड आहे मैत्री टिकून ठेवायची, सगळ्याचे कॉन्टॅक्ट ठेवायची, मला खूप आवड आहे. त्याच्यामुळे मी यांना सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण देऊन तिला पण मी पण आज सगळ्या इथं जमून आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला. तिनं आमची व्यवस्था केली, खानपान. शेवटी आम्ही आता निरोप घेऊन आमच्या घरी जाणार, तिचं कौतुक करून. आज आपले जे मुलं बघतो आपण शाळेतून आले किंवा पहिले मोबाईल बघतात किंवा मोबाईल मध्ये अभ्यास झाला, सगळ्या गोष्टी आधुनिक पद्धतीने झाल्या, याच्याकडे कसं बघताल आणि तुमच्या मुलांना तुम्ही काय संदेश द्याल? माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला हे स्टेटस बघून मी सतत माझ्या मुलीला हे सांगते की केव्हाही संकट काळ आला की हिच्यासारखा लढा करायचा. मावशीन बघ कसं केलं, आत्महत्याच हा पर्याय नाहीये, कारण लढा करायचा, जिथं पाय देईन तिथं पाणी काढीन, अशी तू तिची शिकवण घेऊ शकते. ती तुझी मावशीची, ही मावशी शून्यातून वरती गेली, ती कुठे डगमगली नाही, तिनं स्वतःच निर्माण करून ती इथपर्यंत पोहोचली आहे. आज ती कशातच कमी नाही. तसं धाडस तू पण ठेवायचं बेटा. माझ्या मुलीला मी तिचं शिक्षण देऊ शकते.
आणि देते पण. काय काय वाटतं तुम्हाला आज इतक्या गोष्टी सगळ्या जुन्या गोष्टी जिवंत झाल्या? खूप एन्जॉय केला, कसं वाटतं खूप एन्जॉय केला आम्ही. आणि आम्ही येऊ शकत नव्हतो इथं, पण तिच्या शब्दाला खूप मान राखून आम्ही आलेलो आहे. रजा घेतलेली आहे, घरातल्या कामाला सुट्टी दिलेली आहे, आज मुलांना सुट्टी दिली आणि आलेलो आहे. असं आणि वाटत नाही का सगळ्यांनीच आयुष्यातला दिवस एका दिवशी सुट्टी मारायला पाहिजे? आज सर्वांना सुट्टी दिली ना आम्ही. आज रात्री 3 वाजल्यापासून झोप येत नव्हती. आज जायचंय चंद्रकलाच्या घरी, मी 3 ला सुटले. माझे मिस्टर म्हणले आरवळी का झोप, तुझी मैत्रीण भेटणारच आहे, आता 3 वाजले 5 ला उठायचंय. आत घरी जातो तुम्ही साहेबांना काय संदेश द्या? साहेबांना देणार आहे की माझी मैत्रीण त्यांना माहिती आहे, मिस्टरांना माहिती, माझ्या मुलांना पण माहिती. मावशी JCP चालवते, स्कूल बस चालवती, गाडी चालवती, सगळं माहिती त्याला. तिथे स्टेटस खूप पाहते ती. म्हणूनच म्हटलं जातं की बालपण देरे देवा. आज लहानपणापासून ज्या मैत्रिणी एकत्र होत्या, एकत्र अभ्यास केला, एकाच बाकावरती बसल्या, बसण्यासाठी जागा नव्हती, वरतून छत गळायचं, ते बसायचं आणि अभ्यास करायचा. आणि आज त्यांनी आयुष्य जे आहे थाटामाटात जगत आहेत. त्यामुळे मैत्री ही जी आहे ही सर्वश्रेष्ठ असते आणि मैत्री ही टिकवली पाहिजे. तुम्ही बघत आहात YB न्यूज चॅनल मराठी. मी आपला